नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे। अशोक नजन आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते। अशोक नजन हे सोमवारी दिवसभर शिवजयंती निमित्त पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते। मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यातच त्यांनी डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या। आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत। आज अंबड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून फायर करून सुसाईड केलेलं आहे। सकाळी साधारण 9:15 वाजेच्या दरम्यान ते पोलीस स्टेशनला हजर झाले होते। त्यानंतर ते आपल्या केबिन मध्ये बसले आणि बाहेर कर्मचाऱ्यांची हजेरी चालू होती। हजेरीचा रिपोर्ट लावण्यासाठी कर्मचारी ढोले ते त्यांच्या केबिन मध्ये गेले असता त्यांना पीआय अशोक नजन हे मयत दिसले। पीआय अशोक नजन यांचे पार्थिव पुढील पोस्टमॉर्टमसाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेलं आहे आणि ह्या त्यांच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे याचा तपास आपण आता करत आहोत। त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झालाय। एक महिला अधिकारी आपण त्यांच्या घरी पाठवलेली आहे आणि त्यांना या प्रकाराची कल्पना दिलेली। त्यांची फॅमिली एक पत्नी आणि मुलगा आहे आणि ते नाशिकमध्येच आहे। नाही, सध्या तरी त्यांच्या आम्ही खिशामध्ये चेक केलं तर कोणतीही चिठ्ठी किंवा त्यांच्या डायरीमध्ये काही लिहिलेलं आढळून आलेलं नाही आणि पुढील तपास चालू आहे। गेल्या काही दिवसांपासून काही तणाव किंवा नाही, त्याबद्दलही तसं ते कधी कोणाशी बोलले नाहीत। आमच्याशी कोणाशी अशा तणावाबद्दल बोलले नाही। इव्हन काल शिवजयंतीचा बंदोबस्त चालू होता, रात्री 11 11:30 पर्यंत ते बंदोबस्त कामी आमच्या बरोबरच होते। तेव्हा सुद्धा अतिशय व्यवस्थित त्यांनी कर्तव्य पार पाडलेलं आहे। किती राऊंड फायर केलेले होते? 1 राऊंड फायर झाला स्वतः सर्व्हिस रिव्हॉल्वर। त्यांची 97 बॅच होती आणि मागील जुलै 23 पासून ते अंबड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते। ते आता सगळ्या तपासाच्या बाबी आहेत, त्या तपास त्याचा होईलच। शिवजयंती निमित्त बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याने अचानक हत्या केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे। नजन हे अंबड पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते। नजन यांच्या हत्येनं पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।